आज आम्ही पुढचा प्रवास चालू करत होतो. मग पहिला नाश्ता करून घेतला, एकसारखं जायला बरं म्हणून. मग आम्ही निघालो बघा जायला. इथनं आम्हाला 125 किलोमीटर जायचं होतं अजून. मग लागलो हायवेला. जाताना वाटत लागलं आम्हाला शेकायला असती. तिथनं जावं लागते बघा भावानो. हे शंकराचं मंदिर आहे बघा भावानो. इथं ज्याला राहू की तो आहे त्याने इथं येऊन पूजा करायची. मग आम्ही मारला गुड्डूरसाठी टर्न बघा. आणि सगळ्या आजूबाजूनं कमीत कमी 50 किलोमीटर भाताची शेती बघा भावानो. इकडे बघ तिकडे बघ कुठं बी उडी भाताची शेती. गुड्डूरमध्ये आम्ही स्टील प्लांट मध्ये काम आवरून आम्ही निघालो तिरुपतीला परत जायला. आमचा मार्ग जात्याला वेगळा होता कारण खेडेगावातून चाललेलो त्यामुळे रस्ता जरा बारका लागलाच बघा. मग लागलो हायवेला. आम्ही पोहोचलो बघा तिरुपतीमध्ये. मग आता विषय असा म्हणजे आम्ही तिरुपतीत आलो आणि देवाला गेलो असं कधी होणार नाही बघा भावानो. मग आम्ही निघालो जायला तिरुमल्याला वर डोंगरावर. मग आम्ही पोहोचलो वर डोंगरावर आणि आमचं काय व्हीआयपी दर्शन आहे हो, त्यामुळे आम्ही दर्शन घेऊन आलो बाहेर. आणि आमचं इथं महिन्याला काम चालते त्यामुळे महिन्याला असतोय. एकेकांचा भावानं ड्रीम असते तिरुपतीला जायचं बघा भावानं. मग बाहेरून आम्ही घेतला देवाचा प्रसाद. दर्शन वगैरे आवरून आम्ही निघालो आमच्या गेस्ट हाऊसवर जायला. गेस्ट हाऊस इथं पोहोचल्यावर भावानं लाईट पडल्यावर डोळ लागली चकमकायला. आणि जरा पुढे आल्यावर बघतो तर हरणांचा कळपच बघा भावानं. कारण आमच्या गेस्ट हाऊस इथं सगळं आजूबाजूला जंगलच आहे बघा. असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर भावानं लाईक फॉलो आणि कमेंट करा.